बँकेत कार्यरत मूल्यांकन अधिकाऱ्याने इतरांच्या संगनमताने नकली सोने तारण ठेवून सहकारी बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी व्यवस्थापकांच्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बुलढाणा पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली असून त्यांना न्यायालयासमोर उभं केलं असता 18 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। बुलढाणा येथील जिजामाता महिला नागरी सहकारी बँकेचे शाखा व्यवस्थापक दीपक अग्रवाल यांनी 13 डिसेंबरला बुलढाणा शहर ठाण्यात तक्रार दिल्यानुसार मूल्यांकन अधिकारीपदी कार्यरत दीपक हरीश वर्मा यांनी इतर काही लोकांशी संगनमत करून 27 लाख रुपयांचे नकली सोने तारण ठेवले व वेळेवर त्या कर्जाची परतफेड करण्यात आली नाही। याबाबत शंका आल्याने सोन्याची तपासणी केली असता ते सोनं नकली निघालं। अशा तक्रारीवरून 12 आरोपींच्या विरोधात 420, 471, 468 व 34 अन्वये गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपी मूल्यांकन अधिकारी दीपक हरीश वर्मा, संजय राधे मठारकर, मोहन खरात, मनोहर श्रीराम सावळे, कन्हैयालाल बद्रीनारायण वर्मा व प्रवीण रमाकांत वाडेकर यांना अटक करून 15 डिसेंबर रोजी बुलढाणा कोर्टात हजर केलं। दरम्यान या 6 आरोपींची 18 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। तपास अधिकारी PSI अमित जाधव या प्रकरणी कसून तपास करत असून आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे। 2019 रोजी पोस्टे बुलढाणा शहर येथे फिर्यादी दीपक अग्रवाल जिजामाता महिला नागरी सहकारी बँक बुलढाणा यांनी पोलीस स्टेशनला लेखी तक्रार दिली की त्यांचे बँकेचे मूल्यांकन अधिकारी दीपक वर्मा यांनी व त्यांचे इतर साथीदारांनी बनावटी व नकली सोन्याचे दागिने बँकेमध्ये तारण ठेवून एकूण 27 लाख रुपये चे कर्ज उचल केली व ते न भरून बँकेची फसवणूक केली। अशा रिपोर्टवरून पोलीस स्टेशनला एकूण 12 आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करून तपासात घेण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यातील आरोपिताचा शोध करून एकूण 6 आरोपितांना अटक करण्यात आली असून त्यांचा 3 दिवसाचा पिशार घेण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यातील इतर फरार आरोपीचा शोध घेण्याकामी पोलीस पथक नेमून शहरात रवाना करण्यात आलेले आहे। सदर गुन्ह्याचा तपास सुरू असून सदर गुन्ह्यामध्ये अधिक आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे। तसेच आरोपितांनी इतर बँकेमध्ये अशा प्रकारचे गुन्हे केले आहे का त्याचा सुद्धा कसोशीने तपास सुरू आहे। जय हिंद। प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा।